नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अतिशय पौष्टिक अशी गाजरची खीर बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 100 ग्रॅम गाजर, हे आपण किसून घेतलेलं आहे. 2 चमचे तांदूळ, याला देखील आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. 50 ग्रॅम साखर, 2 चमचे तूप, यासाठी आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे. बदाम, काजू, पिस्ता, 8 ते 10 मनुके आणि अर्धा लिटर आपल्याला यासाठी दूध लागणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आता आपण तांदूळ भाजून घेऊया. तांदूळ भाजून आपल्याला ते 15 मिनिट भिजायला ठेवायचे आहे. तांदूळ मी हे छान भिजायला ठेवलेले आहे. 15 मिनिटानंतर आपण ते मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. इकडे कढई तापलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये गाजर किसून घेतलेला आहे, तो किस घालायचा आहे. आता आपण हे 3 ते 4 मिनिट छान परतून घेणार आहोत. आपला गाजराचा किस हा छान परतून झालेला आहे. आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया. या कढईमध्येच आता आपल्याला ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहे. चला आता आपण यामध्ये तूप घालूया. अगदी थोडंसंच आपल्याला याला तूप टाकायचं आहे. यामध्ये आता आपण बदाम घालून घेऊया. आपल्याला हे 2 मिनिट छान परतून घ्यायचे आहे. काजू, पिस्ता, छान आपण परतून घेऊया. आपले ड्रायफ्रूट हे छान फ्राय झालेले आहे. आता यामध्ये मनुके घालून घेऊया. हे आपल्याला अगदी 1 मिनिटच परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण हा किस घालणार आहोत. हा छान आपण परतून घेतलेला आहे. छान मिक्स करून घेऊया. इकडे मी हे तांदूळ भिजवलेले होते, ते छान अशी पेस्ट बनवून घेतलेले आहे. यामध्ये आपण साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. बघा, छान अशी क्रीम तयार झालेली आहे. तर ही मी या खीरमध्ये घालणार आहे. चला आता आपण यामध्ये दूध घालून घेऊया. आपल्या खीरलाही छान उकळी आलेली आहे. मस्त कलर देखील मस्त दिसतोय. तर आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया. मी इथे 50 ग्रॅम साखर घातलेली आहे. तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही जास्तीची साखर घालू शकता. छान मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये तांदूळ भाजून जी पेस्ट बनवली होती ती घालून घेणार आहोत. तांदूळ घातल्यामुळे आपली खीर ही छान दाटसर होते. आता आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात. मस्त 5 मिनिट आपण ही खीर होऊ देणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आपली खीर ही छान तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडीशी विलायची घालून घेऊया.
छान मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण ही एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया. मस्तच खीर झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं गाजराची खीर नक्की करून बघा. खूपच टेस्टी अशी होते आणि पौष्टिक देखील आहे. तर लहान मुलांना देखील ही खीर तुम्ही बनवू शकता आणि वयस्कर माणसांना देखील ही खीर अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच घरातील सर्व व्यक्तींनी ही खीर अवश्य खावी. तयार झाली आपली अतिशय पौष्टिक अशी खीर. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.